ITIमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी आदिवासी मुस्लिम असल्याचे तसेच आदिवासी ख्रिश्चन असल्याचे सांगतात कोणीही विद्यार्थी दोन्ही लाभ घेऊ शकत नाही। यामुळे मूळ आदिवासींना समस्या निर्माण होत आहेत। यासाठी मी एक समिती गठीत केली आहे। यावर अहवाल सादर केला जाणार आहे। या समितीचे अध्यक्ष निवृत्त व्हाईस चान्सलर असणार आहेत। भारताचे मुलामध्ये जे आदिवासी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप त्यापासून भगवान बिरसा मुंडे त्यापर्यंत समाजासाठी देशासाठी लढत दिली। आज त्यांचे मूळ धर्मावर गदा आलेली आहे। धर्मांतरण म्हणून, बळजबरी धर्मांतरण म्हणून, लोकलालची धर्मांतरण म्हणून आता ते हळूहळू कमी होत चाललेलं आहे। आज जे लक्षवेधी होती त्यामध्ये ITI मध्ये जे काही विद्यार्थी आदिवासी कोटामध्ये रिझर्वेशन घेता त्याने तिथे लिहिलं आहे की आम्ही आदिवासी आहे पण आम्ही मुस्लिम पण आहे, आम्ही आदिवासी आहे पण आम्ही ख्रिश्चन पण आहे। असा कसा चालणार? दोन्ही लाभ कोणी घेऊ शकत नाही। ते एकट्या किंवा आदिवासीयांचे लाभ घ्यावा किंवा त्यांना अल्पसंख्याचा लाभ घ्यावा। ते दोन्ही लाभ घेऊन जे मूळ आदिवासी आहे ते अजून आपले धर्माचे, देवाचे, संस्कृतीचे पालन करत आहे त्यांच्यावर कुठार गात आहे। म्हणून मी आज एक रिटायर्ड व्हाईस चान्सलरची अध्यक्षतेमध्ये एक समिती गठीत केली आहे। हा समिती या सर्व विषयाच्या सखोल चौकशी करून जे अहवाल सादर करतील त्यावर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील। सर, या समितीत नेमके किती जण असणार आहेत? हा समितीचे अध्यक्ष एक रिटायर्ड व्हाईस चान्सलर होणार आहे आणि त्याशिवाय त्यामध्ये आपण जे राजनीतिक दल आहे, आमदार आहे त्यांचे संख्यानुसार त्याने आपण प्रतिनिधित्व घेऊ आणि आदिवासी समाजांचे 2 लोकांचे पण यामध्ये प्रतिनिधित्व देऊ। 3 महिन्याच्या आत हा समिती आपला प्रतिवेदन देणार आहे।